दरम्यान अजित पवार यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलं चर्चेत आलंय। मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय, कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे अजितदादांना अजूनही मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावत असल्याचंही पुन्हा एकदा दिसून आलंय। त्यावर उबाठाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। भाजप सोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, जर पक्ष भाजपात विलीन केला तर कदाचित मुख्यमंत्री होतील, असं संजय राऊत म्हणाले। उद्याच्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय, त्याच्यामुळे कधी ना कधी तो योग येईल। आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर। नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते। भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे। मी लिहिलंय सामनात। बातमीने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं समोर आलंय। आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3420 कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय। एकूण 746 कोटी रुपयांचा निधी घेतलाय, तर या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे। यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांशी तातडीनं बोलणार असल्याचंही शिरसाटांनी सांगितलंय। दरम्यान अर्थ खात्याकडून सुरू असलेली ही दादागिरी योग्य नाही। कशाला स्कॉलरशिप द्यायची, कशाला सामाजिक काम करायचं, हवं तर खातंच बंद करा, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय। अर्थ खात्यातले काही शकुनी कायद्यातील पळवाटा शोधून हे काम करत असल्याचाही आरोप संजय शिरसाटांनी केलाय। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल। कशासाठी पाहिजे? आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट, याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये। परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे। सहन करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना। कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हावर आणायचं? खातच नसलं तरी ते चालतं। संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली। त्याच्यात मार्ग काढलाय त्यांनी, किंवा आता मी मगाशी सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड्स असतो, आदिवासींसाठी वेगळा फंड्स असतो, 8%, 9%, 7%। आता ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे, त्यावेळेला मग ते सांगतात की बाबा ठीक आहे, आदिवासी घटकाकडे जे काही या 1,500 रुपये जाणार आहेत त्याच्यासाठी हे पैसे वापरावं। दलित घटकांकडे जे पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये दलित घटकांच्या आणि असं करून एकूण जे गोळाबेरीज करण्याचं काम ते करतात। शेवटी जे पैशाचं सोंग काय आणता येत नाही। खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे। यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही।
थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे. परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली, आता निश्चितपणाने गाडी रुळावर येईल. आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही, सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे, बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धतासुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं होईल. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे. सरकार हे करतंय. आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं. जसं की परवा त्यांनी काय गुणांकन दिलं, काय अर्थ नाही त्याला. आणि म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होतंय. संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती, मला माहिती नाही. एखाद्या वेळेस माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जातं हेही माहिती नाही. कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही, याचा अर्थ या राज्यामध्ये आताच्या घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं. हे संजय शिरसाट यांचं फक्त दिसतंय, बाकीच्यांचं दिसत नाही. पण बाकीच्यांचं सुद्धा असंच आहे असं माझं म्हणणं आहे.